ओके हाय गुड मॉर्निंग स्टुडंट. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कॉन्व्हर्स इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे एखादं कंडिशनल स्टेटमेंट जर दिलं असेल तर त्या स्टेटमेंटचे आपल्याला कॉन्व्हर्स इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहायचे असतात. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करणार, या टॉपिकचं इम्पॉर्टन्स लक्ष द्या की हा जो टॉपिक येतो हा टॉपिक आपल्याला मॅथमॅटिक्समध्ये जे थेरम्स असतात ते थेरम्स प्रूव्ह करण्यासाठी खूप मदत होते. आणि आफ्टर दॅट या टॉपिकवर CETमध्ये बऱ्याच वेळा क्वेश्चन्स वगैरे सुद्धा विचारलेले आहेत. ओके, तर हा टॉपिक तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सो लेट अस लर्न व्हॉट इज इन बाय द कॉन्व्हर्स इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह, ते आधी डिफाईन करू. ओके, जर समजा मी थोडं चार्टच्या मदतीने तुम्हाला समजून सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल एखादं स्टेटमेंट म्हणजे तुम्हाला जर स्टेटमेंट दिलं असेल तर आपण पहिल्यांदा त्याला कंडिशनल स्टेटमेंट म्हणणार आहे. कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय की ते असे दिसतात, P इम्प्लाइज Q किंवा ज्या कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये इफ देन ही फ्रेज वापरली असते त्या टाईपच्या स्टेटमेंटला आपण कंडिशनल स्टेटमेंट म्हणतो. आणि ऑलवेज लक्षात ठेवा की कंडिशनल स्टेटमेंटचेच कॉन्व्हर्स इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह तुम्हाला लिहायचे असतात. ओके, तर मग काय करणार आता लक्ष द्या की जर समजा एखादं कंडिशनल स्टेटमेंट तुम्हाला दिलं असेल तर त्याला मी दोन भागात डिवाइड केलं की सिम्बॉलिक फॉर्ममध्ये डेफिनेशन किंवा सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कसं दिसेल आणि व्हर्बल फॉर्ममध्ये ते कसं दिसणार. तर सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कंडिशनल स्टेटमेंट तुम्हाला असं दिलेलं असेल, P इम्प्लाइज Q म्हणजे हा झाला कंडिशनलचं सिम्बॉल. तर P इम्प्लाइज Q या फॉर्ममध्ये कंडिशनल स्टेटमेंटची मांडणी असते. आणि जर व्हर्बल फॉर्ममध्ये किंवा वर्डमध्ये लिहायचं झालं तर त्याला असं लिहितात, इफ P देन Q म्हणजे त्या कंपाऊंड स्टेटमेंटची सुरुवात इफने झालेली असते आणि P आणि Q या दोन्ही सिम्पल स्टेटमेंटच्या मध्ये देन हा वर्ड असतो. म्हणजे इफ देन जे फ्रेज असते ही फ्रेज अशा प्रकारे असते, इफ P स्टेटमेंट देन Q स्टेटमेंट. अशा फॉर्ममध्ये जर स्टेटमेंट असेल तर त्या टाईपच्या स्टेटमेंटला आपण कंडिशनल स्टेटमेंट म्हणतो. त्याचा सिम्बॉलिक फॉर्म असा असतो आणि व्हर्बल फॉर्म तुम्हाला अशा पद्धतीने लिहायचा आहे. अशा पद्धतीने लिहायचा म्हणजे इफने सुरुवात करा, P स्टेटमेंटला, नंतर देन टाका, परत शेवटी Q स्टेटमेंटला. हे झालं आपलं कंडिशनल स्टेटमेंट, हे तुम्हाला दिलेलं असतं. या कंडिशनल स्टेटमेंटवरून आपल्याला आता कॉन्व्हर्स इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह डिफाईन करायचे. तर कॉन्व्हर्स कशाला म्हणतो आपण लक्ष द्या. कॉन्व्हर्स ऑफ दिस P इम्प्लाइज Q, P इम्प्लाइज Qचा नेहमी करता कॉन्व्हर्स असतो Q इम्प्लाइज P. ओके, कॉन्व्हर्स ऑफ P इम्प्लाइज Q, कॉन्व्हर्सची डेफिनेशन काय झाली, Q इम्प्लाइज P. आणि व्हर्बल फॉर्ममध्ये जर तुम्हाला कॉन्व्हर्स लिहायचं असेल तर परत एकदा तेच की सुरुवात करायची इफने, नंतर आधी Q स्टेटमेंट लिहायचं. कॉन्व्हर्समध्ये काय करायचं, आधी Q सिम्पल स्टेटमेंट लिहायचं, नंतर P सिम्पल स्टेटमेंट लिहायचं. आणि दोन्हीच्या दोन्ही सिम्पल स्टेटमेंट आपल्याला जोडायचे असतात कनेक्टिव्ह वर्ड इफ देन नेच. ओके, तर इफ Q देन P अशी जर मांडणी केली आपण ह्याची तर तो तयार होतो कॉन्व्हर्स. ओके, आफ्टर दॅट वी आर टू राईट नाऊ इन्व्हर्स. तर इन्व्हर्ससाठी डेफिनेशन काय, निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q. हा झाला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये किंवा सिम्बॉलिक डेफिनेशन. एकदा ही सिम्बॉलिक डेफिनेशन तुम्हाला समजली की नंतर याचं कन्व्हर्शन करायचं असतं व्हर्बल फॉर्ममध्ये. जास्तीत जास्त आपलं काम तेच असणार आहे व्हर्बल फॉर्ममध्ये. बोर्ड एक्झाममध्ये सुद्धा 2 ते 3 मार्क्सला क्वेश्चन असतो आणि CETमध्ये तर 100% 2 मार्काला क्वेश्चन असतो. नॉट P इम्प्लाइज नॉट Q, नॉट P इम्प्लाइज नॉट Q असं रीड करा किंवा निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q असं रीड केलं तरी चालते. आणि व्हर्बल फॉर्ममध्ये आता परत तुमच्या लक्षात आलं असेलच की हे जर सिम्बॉल असेल तर आपण काय करतो, सुरुवात इफने करतो आणि नंतर मध्ये देन घेतो. ओके, म्हणजे इफ या P स्टेटमेंटचं निगेशन करायचं आणि ते लिहायचं, देन Q स्टेटमेंटचं निगेशन करून ते लिहा. जर असं लिहिलं असेल तर इट इज कॉल्ड ॲज द इन्व्हर्स ऑफ कंडिशनल स्टेटमेंट. ओके, इन्व्हर्स ऑफ दिस P इम्प्लाइज Q म्हणजे P इम्प्लाइज Qचा इन्व्हर्स किती होईल, नॉट P इम्प्लाइज नॉट Q किंवा निगेशन P इम्प्लाइज निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q. म्हणजेच काय, व्हर्बल फॉर्ममध्ये इफ निगेशन P देन निगेशन Q अशी त्याची रचना करायची आहे. आफ्टर दॅट कॉन्ट्रापॉझिटिव्हचा सिम्बॉलिक फॉर्म, P इम्प्लाइज Qचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह कसा लिहायचा, निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P. आणि व्हर्बल फॉर्ममध्ये ते कसं लिहितात, इफ निगेशन करा Q स्टेटमेंटचं, देन निगेशन करा P स्टेटमेंटचं. फक्त कनेक्टिव्ह वर्ड जो वापरायचा असतो तो तुम्हाला हा इफ आणि देनच वापरायचा असतो. म्हणजे इफ निगेशन Q देन निगेशन P अशी जर मांडणी असेल तर त्याला म्हणतात कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ दॅट स्टेटमेंट. क्वेश्चन्स असा विचारला जातो कॉन्व्हर्स इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्हवर. राईट द कॉन्व्हर्स इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. ओके, एक एक्झाम्पल घेऊ पहा. इफ अ फंक्शन इज डिफरन्शिएबल देन इट इज कंटिन्युअस. ओके, या कंपाऊंड स्टेटमेंटचे आपल्याला कॉन्व्हर्स इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहायचे आहेत. ओके, तर काय करणार आपण लक्ष द्या. सगळ्यात आधी आपल्याला P आणि Q स्टेटमेंट आयडेंटिफाय करायचे असतील. ओके,
बिफोर दॅट आपण कनेक्टिव्ह सुद्धा आयडेंटिफाय करणार आहे. तर कनेक्टिव्ह हा वापरलेला असणार आहे या ठिकाणी. लेटस सपोज दॅट सरळ सरळ दिसतोय. कनेक्टिव्ह इज नथिंग बट इफ आणि देन. ओके, इफ देन इज द कनेक्टिव्ह. मग हा इफ देन जो कनेक्टिव्ह आलेला आहे यांच्यामध्ये दोन स्टेटमेंट असतात, कारण कंडिशनलचा फॉर्मॅट कसा असतो, इफ पी देन क्यू. म्हणजेच हे पहिलं स्टेटमेंट काय असायला पाहिजे, पी स्टेटमेंट, आणि क्यू हे काय झालं, सेकंड स्टेटमेंट. म्हणजे इट इज कंटिन्युअस हे झालं सेकंड स्टेटमेंट. मग मी काय करतो, आधी त्यांना सिम्बॉल देतो. सिम्पल स्टेटमेंटला आपण सिम्बॉल देत असतो. तर लेट अस सपोज दॅट अ फंक्शन इज डिफरन्शिएबलला मी सिम्बॉल दिला स्मॉल पी. ओके, तर पी इज सच दॅट अ फंक्शन इज डिफरन्शिएबल. आता काय करू, मी आयडेंटिफाय केलं होतं की हे फंक्शन इज डिफरन्शिएबल हे झालं पहिलं सिम्पल स्टेटमेंट. आता सेकंड सिम्पल स्टेटमेंट जे आलेलं आहे ते इट इज कंटिन्युअस. तर तुम्ही काय करायचं, ज्यावेळेस सिम्पल स्टेटमेंट दिसाल त्यावेळेस या ठिकाणी इट वापरायचा नाही आहे, कारण तो प्रोनाऊन आहे. प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम आहे. सर्वनाम वापरत नाही आपण सिम्पल स्टेटमेंटमध्ये. सिम्पल स्टेटमेंटमध्ये आपण स्टार्ट करतो नाऊननेच. म्हणजे आपण काय करायचं, इट हा कोणासाठी वापरला होता, अ फंक्शनसाठी. म्हणून सिम्पल स्टेटमेंट लिहिताना आपण अ फंक्शननेच सुरुवात करायची. म्हणजे क्यू स्टेटमेंट काय होईल, अ फंक्शन इज कंटिन्युअस. लिहिलं होतं पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंट, त्याचा सिम्बॉलिक फॉर्म असा येतो की पी इम्प्लाइज क्यू. म्हणजे आता हे कंडिशनल स्टेटमेंट आहे. आणि कंडिशनल स्टेटमेंट असेल तर आपण त्याचे कॉन्व्हर्स इन्व्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहितो. मग आपण आधी डिफाईन करून ठेवलं की कॉन्व्हर्स ऑफ पी इम्प्लाइज क्यू किती येतो, कॉन्व्हर्स ऑफ पी इम्प्लाइज क्यू इज ऑलवेज क्यू इम्प्लाइज पी. मग याची मांडणी आपल्याला व्हर्बल फॉर्ममध्ये करायची. तर व्हर्बल फॉर्ममध्ये मी सांगितलं होतं की कसं लिहितो आपण, इफ क्यू त्यानंतर देन पी, हा त्याचा व्हर्बल फॉर्म लिहून दिला होता. मग आपण ज्यावेळेस कॉन्व्हर्स लिहितो त्यावेळेस अशी सुरुवात करायची, इफ नंतर लिहायचं असतं आपल्याला क्यू स्टेटमेंट. क्यू स्टेटमेंट काय, आता चेक करा, अ फंक्शन इज कंटिन्युअस. म्हणून मी या ठिकाणी लिहितो अ फंक्शन इज कंटिन्युअस. ओके, आणि इफ सोबत फ्रेजमध्ये इफ नंतर क्यू स्टेटमेंट लिहिणार, क्यू नंतर काय अप्लाय करायचा, देन. म्हणून मी या ठिकाणी देन लिहितो. ओके, आफ्टर दॅट मला लिहायचं असतं पी स्टेटमेंट. तर पी स्टेटमेंट काय, अ फंक्शन इज डिफरन्शिएबल. पण या ठिकाणी मी अ फंक्शन वापरला. अ फंक्शनसाठी प्रोनाऊन काय वापरायचं, इथे जसं इट वापरलं इथे सुद्धा मी इटच वापरणार, अगेन इट. ओके, तर इट इज पी स्टेटमेंट. पी स्टेटमेंट काय, अ फंक्शन इज डिफरन्शिएबल. मग मी या ठिकाणी लिहितो इट इज डिफरन्शिएबल. ओके, कारण एका स्टेटमेंटमध्ये नाऊन रिपीट करत नसतात, म्हणून मी काय करतो, अ फंक्शनसाठी मी इट हे प्रोनाऊन वापरलेलं आहे. म्हणजेच जे दिलेलं स्टेटमेंट होतं, इफ अ फंक्शन इज डिफरन्शिएबल देन इट इज कंटिन्युअस, चा कॉन्व्हर्स आपल्याला मिळाला, इफ अ फंक्शन इज कंटिन्युअस देन इट इज डिफरन्शिएबल. ओके, थोडं स्टँडर्डमध्ये लिहायचा विचार करायचा, इंग्लिश ग्रामरचं सुद्धा थोडं भान ठेवायचं, आणि कॉन्व्हर्स इन्व्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहायचे ज्यावेळेस व्हर्बल फॉर्ममध्ये लिहितो त्यावेळेस. ओके, आता नंतर लिहित असतो आपण इन्व्हर्स. तर व्हॉट इज द इन्व्हर्स ऑफ पी इम्प्लाइज क्यू. या पी इम्प्लाइज क्यू स्टेटमेंटचा इन्व्हर्स काय असतो, तर तो इन्व्हर्स आपल्याला माहीत पाहिजे. ऑलरेडी सिम्बॉलिक फॉर्ममध्ये सांगितलं होतं, इन्व्हर्स असतो नॉट पी इम्प्लाइज नॉट क्यू. ओके, इन्व्हर्स काय असतो, नॉट पी इम्प्लाइज नॉट क्यू. तर हा झाला इन्व्हर्स ऑफ पी इम्प्लाइज क्यू. मग आता इन्व्हर्स मला लिहायचं आहे. इन्व्हर्ससाठी मी पण असं व्हर्बल फॉर्म सांगितलं होतं की इन्व्हर्ससाठी व्हर्बल फॉर्म काय असतो, इफ निगेशन पी करा, म्हणजे पी या स्टेटमेंटचं निगेटिव्ह करा, देन निगेशन ऑफ क्यू, म्हणजे क्यू या स्टेटमेंटचं तुम्हाला निगेशन करायचं. मग आता आपण व्हर्बल फॉर्ममध्ये याचं इन्व्हर्स लिहिणार. मग इन्व्हर्स कसा लिहायचं ते लक्ष द्या. इन्व्हर्स ऑफ पी इम्प्लाइज क्यू इज ऑलवेज नॉट पी इम्प्लाइज नॉट क्यू. आणि एक्झाममध्ये सुद्धा आन्सर लिहिताना हीच टेक्निक तुम्हाला वापरायची. ओके, तर इन्व्हर्स लिहिताना आधी मी स्टार्ट करतो विथ इफ. ओके, सांगितलं इफ निगेशन पी. पी स्टेटमेंट काय, अ फंक्शन इज डिफरन्शिएबल. चं निगेशन काय होईल, अ फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल. म्हणजेच मी ते लिहितो, अ फंक्शन इफ अ फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल. ओके, इफ अ फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल देन. ओके, देन नंतर लिहायचं असतं आपल्याला निगेशन क्यू. इफ आणि देनच्या मध्ये पी स्टेटमेंट लिहितो, निगेशन पी स्टेटमेंट, आणि नंतर लिहितो मी निगेशन क्यू स्टेटमेंट. मग क्यू स्टेटमेंटचं निगेशन, अ फंक्शन इज कंटिन्युअस. पण या ठिकाणी अ फंक्शन आलेला आहे म्हणून मी रिपीट करणार नाही, म्हणून अ फंक्शनच्या ऐवजी मी अप्लाय केला इट. ओके, आणि मला याचं निगेशन करायचं. याचं निगेशन काय होतं, अ फंक्शन इज नॉट कंटिन्युअस, पण अ फंक्शनच्या ऐवजी मी इट वापरला, आणि याचं निगेशन
अ फंक्शन इज कंटिन्युअसचं निगेशन काय, अ फंक्शन इज नॉट कंटिन्युअस, पण आपण अ फंक्शनच्या ऐवजी इट वापरतो म्हणून इट इज नॉट कंटिन्युअस. ओके, इट इज नॉट कंटिन्युअस. तर हे झालं इन्व्हर्स. तर हा इन्व्हर्स होतो या दिलेल्या स्टेटमेंटचा. इफ अ फंक्शन इज डिफरन्शिएबल देन इट इज कंटिन्युअस चा इन्व्हर्स. चा इन्व्हर्स काय येतो, इफ अ फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल देन इट इज नॉट कंटिन्युअस. आफ्टर दॅट आणि शेवटी लिहायचं असतो आपल्याला कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. तर आता मी लिहितो कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ P implies Q. Okay, contrapositive of P implies Q is always negation Q implies negation P. ओके, हे स्टेटमेंट आहे आणि जस्ट व्हर्बल फॉर्ममध्ये कसं लिहायचं ऑलरेडी एक्सप्लेन केलं होतं बेसिकमध्ये. इफ निगेशन क्यू देन निगेशन पी. ओके, हा त्याचा व्हर्बल फॉर्म. हे इन्व्हर्सचा व्हर्बल फॉर्म होता. आता हे कॉन्ट्रा पॉझिटिव्हचा व्हर्बल फॉर्म. कॉन्ट्रा पॉझिटिव्हचा व्हर्बल फॉर्म इफ निगेशन क्यू देन निगेशन पी. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल अगेन त्याच फॉर्ममध्ये स्टार्ट विथ इफ, म्हणजे इफनेच सुरुवात करायची. इट इज इफ, त्यानंतर निगेशन ऑफ क्यू. निगेशन ऑफ क्यू, तर क्यू स्टेटमेंट काय, अ फंक्शन इज कंटिन्युअस. अ फंक्शन इज कंटिन्युअसचं निगेशन काय होईल, अ फंक्शन इज नॉट कंटिन्युअस. म्हणून मी ते निगेशन लिहितो, अ फंक्शन इज नॉट कंटिन्युअस. ओके, मध्ये येतो देन. मीन्स इफ अ फंक्शन इज नॉट कंटिन्युअस देन व्हॉट वी कॅन से नाउ, function is not continuous, then after that we have to write negation p. negation p म्हणजेच काय, अ फंक्शन इज डिफरन्शिएबलचं निगेशन. आता अ फंक्शन इज डिफरन्शिएबलचं निगेशन काय होईल पहा, फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल, पण अ फंक्शन आपण ऑलरेडी लिहिलेलं आहे म्हणून एका स्टेटमेंटमध्ये तोच नाऊन आपण रिपीट करत नसतो. म्हणून काय करायचं की अ फंक्शन इज डिफरन्शिएबल, तर अ फंक्शनच्या ऐवजी मी काय करतो, इट वापरतो. आणि अ फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल, तर मी पुढे इज नॉट डिफरन्शिएबल लिहितो, इट इज नॉट डिफरन्शिएबल. ओके, थोडं इंग्लिश ग्रामरवर सुद्धा लक्ष ठेवायचं आहे जेणेकरून ते वाचायला एकदम छान वाटेल. ओके, नाव एक्झाम्पल नंबर सेकंड. ओके, इफ इट रेन्स देन द मॅच विल बी कॅन्सल्ड. मी थोडे डिफरंट एक्झाम्पल्स घेतो. जरी पहिले एक्झाम्पल समजलं असेल तरी प्रत्येकच एक्झाम्पल की एका सरळ स्ट्रेट फॉर्ममध्ये नसतं. कधी कधी तुम्हाला घुमून फिरून सुद्धा क्वेश्चन विचारतात, म्हणून थोडंसं लक्ष द्यायचं आहे. सेकंड क्वेश्चनसुद्धा इम्पॉर्टंट आहे. थर्ड एक्झाम्पलसुद्धा असं वेगळं असणार आहे, थोडंसं तुम्हाला समजलं पाहिजे या फॉर्ममध्ये. ठीक आहे, तर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत वॉच करायचं आहे. बिकॉज जरी एक एक्झाम्पल समजलं तर पुढचे एक्झाम्पल्स तुम्हाला लिहिता येतील असं नाही आहे, कारण प्रत्येक एक्झाम्पल मी हे डिफरंट फॉर्ममध्ये घेतो आहे. ओके, त्यानंतर 4 ते 5 एक्झाम्पल्स होतील. ते एक्झाम्पल संपल्यानंतर तुम्हाला तुमच्या वेळेने एकदा काही प्रॉब्लेम्स वगैरे असला तर मला परत एकदा रिपीट कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. ओके, एक्झाम्पल नंबर सेकंड, इफ इट रेन्स देन द मॅच विल बी कॅन्सल्ड. तर यामध्ये परत एकदा आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म आधी लिहायचा आहे, त्यानंतर पुढे त्याला कन्वर्ट करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर सिम्पल स्टेटमेंट आधी ओळखायचे. सिम्पल स्टेटमेंटमध्ये पहा, इफ इट रेन्स इज द फर्स्ट सिम्पल स्टेटमेंट. ओके, सेकंड सिम्पल स्टेटमेंट इज द मॅच विल बी कॅन्सल्ड, कारण इफ आणि देनच्यामध्ये पी स्टेटमेंट असतो आणि देन नंतर क्यू स्टेटमेंट असतो, म्हणून मी आधीच पी आणि क्यू स्टेटमेंट नोट डाऊन केलेले आहेत. पहा, इट रेन्स इज द फर्स्ट सिम्पल स्टेटमेंट, आफ्टर दॅट क्यू द मॅच विल बी कॅन्सल्ड इज द सेकंड सिम्पल स्टेटमेंट. आता काय करणार आहे आपण, परत एकदा सिम्बॉलिक फॉर्म तर सगळ्यांनाच माहिती आहे की कंडिशनल स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म हा नेहमी करता पी इम्प्लाइज क्यू मध्येच येणार आहे. म्हणून या पूर्णच्या इफ आणि देन कनेक्ट आहे, म्हणून याचा सिम्बॉलिक फॉर्म किती, पी इम्प्लाइज क्यू. मग लिहिणार आपण कॉन्व्हर्स. तर आता कॉन्व्हर्सची डेफिनेशन सगळ्यांना माहिती आहे. कॉन्व्हर्स काय असतो, कॉन्व्हर्स ऑफ पी इम्प्लाइज क्यू इज ऑलवेज क्यू इम्प्लाइज पी. म्हणजेच काय, याचा व्हर्बल फॉर्म कसा लिहितात की आधी तुम्हाला इफ घ्यायचा, नंतर क्यू स्टेटमेंट, नंतर देन पी स्टेटमेंट. ओके, तर थोडंसं लॉजिकली सुद्धा विचार करत जाणार आहे आपण. आधी मी पी लिहितो, कॉन्व्हर्स लिहिताना लक्ष द्या, इफ. ओके, नंतर क्यू स्टेटमेंट काय, द मॅच विल बी कॅन्सल. हा विल बी कशामध्ये येतो, फ्युचर टेन्समध्ये येतो. फ्युचर टेन्समध्ये पण आधीच आपण फ्युचर टेन्स सांगणार आणि त्यानंतर मॅचबद्दल बोलणार वगैरे, रेन्सबद्दल बोलणार, हे काही शक्य नाही आहे. म्हणून आधी जर समजा क्यू स्टेटमेंट लिहायचं असेल तर त्याला फ्युचर टेन्सचं कन्वर्ट करायचं प्रेझेंटमध्ये. ओके, तर मग मी तेच लिहितो, इफ द मॅच इज, विल बीचा मी घेतो इज, इफ द मॅच इज कॅन्सल्ड, इफ द मॅच इज कॅन्सल.
देन पी स्टेटमेंट लिहायचं, देन इट रेन्स. ओके, तर देन इट रेन्स. आफ्टर दॅट आता काय करायचं आहे, इनवर्स. कॉन्वर्स झाला लिहून. ओके, कॉन्वर्स कसा लिहिला, इफ क्यू देन पी. ओके, तर इफ क्यू देन पी मध्ये आपला कॉन्वर्स झाला, तर इफ द मॅच इज कॅन्सल्ड हे झालं क्यू स्टेटमेंट. देन नंतर लिहिलं मी पी स्टेटमेंट. पी स्टेटमेंट काय होतं, इट रेन्स. आफ्टर दॅट वी हॅव टू राईट इनवर्स ऑफ पी इम्प्लाइज क्यू. इनवर्स ऑफ पी इम्प्लाइज क्यूची डेफिनेशन आहे, इनवर्स असा असतो नॉट पी इम्प्लाइज नॉट क्यू. मग नॉट पी इम्प्लाइज नॉट क्यू, तर इफ नॉट पी देन इट इज नॉट क्यू या फॉर्ममध्ये. मग आपल्याला निगेशनसुद्धा घ्यायचे आहेत. मग निगेशन जर घेतलं तर स्ट्रेट फॉरवर्ड निगेशन घेऊ शकता. पाहता इफ नेहमी स्टार्ट करतो, नंतर निगेशन ऑफ पी. पी स्टेटमेंट काय, इट रेन्स. इट रेन्सचं निगेशन काय होईल पहा, इट डज नॉट रेन. कारण रेन हे मेन वर्ब झालं. मेन वर्बला यस प्रत्यय लागला म्हणून आपण काय करतो, नॉटच्या आधी डज घेतो. ओके, इफ इट डज नॉट रेन, त्यानंतर मध्ये अप्लाय करायचा देन, म्हणजे हे ते देन आलेलं आहे. नंतर निगेशन ऑफ क्यू. निगेशन ऑफ क्यू काय, स्ट्रेट फॉरवर्ड द मॅच विल नॉट बी कॅन्सल. ओके, देन द मॅच विल नॉट बी कॅन्सल. आणि ॲट लास्ट कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ पी इम्प्लाइज क्यू. कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ पी इम्प्लाइज क्यू इज ऑलवेज नॉट क्यू इम्प्लाइज नॉट पी. ही झाली डेफिनेशन. आणि त्याला मी व्हर्बल फॉर्ममध्ये असं लिहितो, इफ निगेशन क्यू देन निगेशन पी. आता निगेशन क्यू तर क्यू स्टेटमेंट आधी आलेलं आहे. क्यू स्टेटमेंट आधी आलं असेल तर त्याचं निगेशन करायचं, पण ते फ्युचरमधून आधी प्रेझेंटमध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे हे मॅच विल बी कॅन्सलला आधी मी प्रेझेंटमध्ये कन्वर्ट करतो. द मॅच विल बी कॅन्सलला आधी प्रेझेंटमध्ये कन्वर्ट करा. प्रेझेंटमध्ये काय होईल, द मॅच इज कॅन्सल. आणि द मॅच इज कॅन्सलचं निगेशन, इफ मॅच इज कॅन्सलचं निगेशन काय होईल, इफ द मॅच इज नॉट कॅन्सल. ओके, इफ द मॅच इज नॉट कॅन्सल. मध्ये देन येतो म्हणून मी देन अप्लाय करतो, इट इज देन नॉट पी. नॉट पी म्हणजे पीचं निगेशन, इट रेन्स. इट रेन्सचं निगेशन आधीच लिहिलेलं आहे आपण, इट डज नॉट रेन. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल इज अ फॅमिली बिकम्स लिटरेट इफ द वुमन इन इट आर लिटरेट. ओके, तर या एक्झाम्पलमध्ये सगळ्यात आधी जर सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा असेल तर आपल्याला त्याचे जस्ट कनेक्टिव्ह आणि सिम्पल स्टेटमेंट ओळखणे महत्त्वाचं असतं. तर कनेक्टिव्ह तर ओळखता आला पाहिजे. मोस्ट ऑफ द टाईम कंडिशनलमध्ये कनेक्टिव्ह इफ देन असतो. पण आता या ठिकाणी या एक्झाम्पलमध्ये काय केलेलं आहे की आपल्याला कनेक्टिव्ह हा इफ देन न देता त्यांनी फक्त इफच वापरलेला आहे. आणि इफची जे इफ देनचे जे इक्विव्हॅलंट फॉर्म असतात त्यामध्ये हा एक फॉर्म असतो क्यू इफ पी किंवा क्यू ओनली इफ पी. ओके, तर क्यू इफ पी जर म्हटलं तर फर्स्ट ऑफ ऑल जे नेक्स्ट टाईम इफ नंतर येतं ते नेहमी करता पी स्टेटमेंट असते, आणि जे उरलं असेल ते सगळंच्या सगळं क्यू स्टेटमेंट. ओके, जर या पूर्ण स्टेटमेंटची कन्स्ट्रक्शन बघितली तर इट इज क्यू, देन इट इज इफ, अँड आफ्टर दॅट इट इज पी. ओके, मोस्ट ऑफ द टाइम्स यामध्ये कन्फ्युजन नको की इक्विव्हॅलंट फॉर्म्स ऑफ इफ देन हे सुद्धा तुम्हाला लक्षातच पाहिजे. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल वी आयडेंटिफाय पी अँड क्यू स्टेटमेंट. म्हणजे पी आणि क्यू स्टेटमेंट आपल्याला लिहायचे आहेत. जस्ट मी आता सांगितल्याप्रमाणे क्यू आणि पी तुम्हाला ओळखता आले असतीलच. तर पी स्टेटमेंट म्हणजे काय, द वुमन इन इट आर लिटरेट. तर मी पी स्टेटमेंट लिहितो, द वुमन इन इट. इट म्हणजे काय, इट हा वापरलेला आहे अ फॅमिलीसाठी, म्हणून मी या ठिकाणी लिहितो द वुमन इन अ फॅमिली. ओके, मी इट लिहू शकत नाही आहे कारण त्या इटबद्दल माहिती दिलेली आहे ऑलरेडी. म्हणून द वुमन इन अ फॅमिली आर लिटरेट. दिस विल बी द पी स्टेटमेंट. ओके, आफ्टर दॅट मला लिहायचं आहे आता क्यू स्टेटमेंट. तर क्यू स्टेटमेंट जे होतं ते इफच्या आधी आलेलं आहे, अ फॅमिली बिकम्स लिटरेट. ओके, तर क्यू स्टेटमेंट इज नथिंग बट अ फॅमिली बिकम्स लिटरेट. कधी कधी असंही होईल की फर्स्ट जे सुरुवातीला दिसतं तेच पी असतं असं नाही आहे, म्हणून थोडं लक्ष पण द्यायचं आहे तुम्हाला. जे इक्विव्हॅलंट फॉर्म्स ऑफ कंडिशनल स्टेटमेंट सांगितले होते ते व्यवस्थित हँडल करायचे. अ फॅमिली बिकम्स, ओके, अ फॅमिली बिकम्स लिटरेट.
दिस इज द क्यू स्टेटमेंट. आता प्रॉब्लेम नाही आहे की पी स्टेटमेंट आणि क्यू स्टेटमेंट आयडेंटिफाय झाल्यानंतर सिम्बॉलिक फॉर्म तर त्याचा हाच येणार आहे की इट इज पी इम्प्लाइज क्यू. ओके, आफ्टर दॅट कॉन्व्हर्स ऑफ पी इम्प्लाइज क्यू इज डिफाईन ॲज क्यू इम्प्लाइज पी. क्यू इम्प्लाइज पी व्हर्बल फॉर्ममध्ये ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. इफ क्यू देन पी, म्हणजे आधी लिहायचं क्यू स्टेटमेंट, नंतर लिहायचं पी स्टेटमेंट. फर्स्ट ऑफ ऑल मी इफने स्टार्ट करतो. इट इज इफ व्हॉट इज दॅट क्यू स्टेटमेंट. क्यू स्टेटमेंट इज अ फॅमिली बिकम्स लिटरेट. ओके, इफ अ फॅमिली बिकम्स लिटरेट. ओके, मध्ये येतो देन. देन काय होईल, देन द वुमन इन इट आर लिटरेट, कारण जो दुसरा वाल होता पी स्टेटमेंट होता तो काय होता, पी स्टेटमेंट होता. द वुमन इन अ फॅमिली आर लिटरेट, म्हणून मी या ठिकाणी लिहितो देन द वुमन इन अ फॅमिली. नाही लिहू शकणार मी आता, बिकॉज या ठिकाणी अ फॅमिली ऑलरेडी आलेलं आहे नाऊन. परत मग नाऊनला मी रिप्लेस करतो प्रोनाऊन, तर अ फॅमिलीसाठी प्रोनाऊन येईल इट. ओके, तर अ फॅमिली, इफ अ फॅमिली बिकम्स लिटरेट देन वुमन इन इट आर लिटरेट. then the woman in it are literate. Okay, this is nothing but the converse of P implies. Inverse of P implies Q is not P implies not Q. तो व्हर्बल फॉर्ममध्ये असतो. इफ नॉट P देन नॉट Q. ओके, तर मी आधी सुरुवात करतो इफने, त्यानंतर निगेशन P, P स्टेटमेंटचं निगेशन. P स्टेटमेंटचं निगेशन असं होईल द वुमन इन अ फॅमिली आर. आपल्याला निगेशन करायचं म्हणजे नॉट टाकायचं असतो. इफ द वुमन इन अ फॅमिली आर नॉट लिटरेट देन आपल्याला निगेशन लिहायचं आता क्यू स्टेटमेंटचं. क्यू स्टेटमेंटचं काय होईल, फॅमिली देन द फॅमिली किंवा देन फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट. मी बिकम्सचं बिकमच केलं कारण आपल्याला नॉट पुट करायचा होता. नॉट आपण जर का क्रियापदाला यस असेल तर आपण नॉटच्या आधी डू किंवा डजचा वापर करत असतो. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण डज अप्लाय केला त्या यससाठी. ओके, बिकम्सचं बिकम झालं आणि नॉट जो घेतो आपण तो डज नंतर घेत असतो. इट इज फ्रॉम इंग्लिश ग्रामर. हे इंग्लिश ग्रामरमध्ये चांगल्या पद्धतीने आलेलं आहे. ओके, आफ्टर दॅट राहिला प्रश्न कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ पी इम्प्लाइज क्यू. नाव द कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ गिवन कंडिशनल स्टेटमेंट किंवा कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ पी इम्प्लाइज क्यू इज नॉट क्यू इम्प्लाइज नॉट पी. इफ नॉट क्यू देन नॉट पी. व्हर्बल फॉर्ममध्ये असं लिहितो, म्हणजेच काय होईल पहा, इफ नॉट क्यू म्हणजे क्यू स्टेटमेंटचं निगेशन. क्यू स्टेटमेंटचं निगेशन काय होईल पहा, इफ अ फॅमिली ओके बिकम्ससाठी मी काय करतो, डज अप्लाय करतो. तो यस काढून देतो, ते काढून टाकतो तिथला आणि डज अप्लाय करून इट इज डज नॉट. इफ अ फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट. इफ अ फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट मध्ये येतो देन. ओके, तर मध्ये देन इफ अ फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट देन मी समोर सांगतोय तुम्हाला आता काय करायचं, निगेशन ऑफ पी. निगेशन ऑफ पी म्हणजेच या स्टेटमेंटचं निगेशन. देन द वुमन इन अ फॅमिली वुमन इन अ फॅमिली. अ फॅमिलीच्या ऐवजी आपण इट सुद्धा अप्लाय करू शकतो. देन द वुमन इन इट आर नॉट लिटरेट. ओके, थोडं स्टँडर्ड पद्धतीनेच लिहायचे. देअरफॉर परत एकदा लक्ष द्या, कॉन्ट्रापॉझिटिव्ह पी इम्प्लाइज क्यू इज नॉट क्यू इम्प्लाइज नॉट पी. व्हर्बल फॉर्ममध्ये असं लिहायचं असतो, इफ नॉट क्यू देन नॉट पी. ओके, तर स्टार्ट विथ इफ मीन्स इफ निगेशन करायचं क्यूचं निगेशन काय होईल, अ फॅमिली बिकम्स लिटरेटचं निगेशन झालं असतं अ फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट. मग हा डज नॉट कसा घेतला तर हे इंग्रजी ग्रामरमधला पॉईंट येतो की ज्यावेळेस क्रियापदाला यस असतं त्यावेळेस आपण नॉटच्या आधी डज घेत असतो. म्हणजेच काय, अ फॅमिली डज नॉट बिकम
लिटरेट. देन मला निगेशन लिहायचं आहे पी स्टेटमेंटचं. पी स्टेटमेंट काय, द वुमन इन अ फॅमिली आर लिटरेट. त्याचं निगेशन काय होईल, द वुमन इन अ फॅमिली आर नॉट लिटरेट. पण या ठिकाणी ऑलरेडी आपण अ फॅमिली वापरलेला आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण या ठिकाणी निगेशन लिहू द वुमन इन अ फॅमिली आर नॉट लिटरेट, तर त्या अ फॅमिलीच्या ऐवजी, कारण तो आधी ऑलरेडी यूज केलेला आहे म्हणून या अ फॅमिलीच्या ऐवजी मी इट हे प्रोनाऊन ठेवतो. ठीक आहे, म्हणून त्याचं निगेशन होईल द वुमन इन इट आर नॉट लिटरेट. म्हणजेच काय, कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ दिस गिवन स्टेटमेंट इज द इफ अ फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट देन द वुमन इन इट आर नॉट लिटरेट. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल इज इफ द सरफेस एरिया डिक्रीजेस देन द प्रेशर इनक्रीजेस. परत एकदा पी आणि क्यू स्टेटमेंट आयडेंटिफाय करणे महत्त्वाचं आहे. तर हे एक्झाम्पल सरळ स्ट्रेट फॉरवर्ड इफ आणि देनमध्ये विचारलेलं आहे. ओके, नाव द पी स्टेटमेंट इज द सरफेस एरिया डिक्रीजेस अँड देन क्यू स्टेटमेंट इज द प्रेशर इनक्रीजेस. नाव अगेन वी हॅव टू राईट द कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. तर सिम्बॉलिक फॉर्म हा सरळ स्ट्रेट फॉर्ममध्ये येतो की इफ पी देन क्यू. इफ पी आणि देन क्यू असेल तर सिम्बॉलिक फॉर्म असतो पी इम्प्लाइज क्यू. तर हे झालं पी इम्प्लाइज क्यू इज द सिम्बॉलिक फॉर्म. ओके, आफ्टर दॅट वी हॅव टू राईट कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स ऑफ पी इम्प्लाइज क्यू हा नेहमी करता असतो क्यू इम्प्लाइज पी. ओके, तर क्यू इम्प्लाइज पीला व्हर्बल फॉर्ममध्ये आपण असं लिहितो इफ क्यू देन पी. दिस इज फॉर कॉन्व्हर्स. ओके, तर परत एकदा आता व्हर्बल फॉर्ममध्ये कॉन्व्हर्स लिहायचं असेल तर इफ लिहानंतर क्यू परत देन टाकून पी. ओके, इफ क्यू स्टेटमेंट काय आलेलं आहे, द प्रेशर इनक्रीजेस. ओके, if the pressure increases then p statement is the surface area decreases. The surface area decreases. Okay, after that we have to write inverse of p implies q. Inverse of p implies q is not p implies not q. Verbal form मध्ये if not p then not q. तर first of all we start with if it is negation p. What is that p? P is the surface area decreases. The surface area decreases चं negation काय होईल, the surface area does not decrease. कारण या decrease क्रियापदाला यस प्रत्यय लागलेला आहे म्हणून आपण त्याचं निगेशन लिहिताना थोडं व्यवस्थित लिहिणार आहे. पहा, इफ द सरफेस एरिया if the surface area does not decrease. Okay, if the surface area does not decrease. इथला यस निघून जाईल जर नॉट सोबत आपण डज अप्लाय करत असू तर. मध्ये येत असतो देन म्हणून मध्ये काय घ्यायचं, देन. इफ पी देन इफ नॉट पी देन नॉट क्यू. तर देन नॉट क्यू म्हणजेच द प्रेशर इनक्रीजेसचं सुद्धा निगेशन लिहायचं. द प्रेशर इनक्रीजेसचं निगेशन काय होईल, देन. ओके, परत क्रियापदाला यस प्रत्यय लागलेला आहे म्हणून काय करायचं, नॉट जर आपल्याला त्या ठिकाणी पुट करायचं असेल तर त्या नॉटच्या आधी डजची मदत घ्यायची. देन द प्रेशर डज नॉट इनक्रीज. ओके, म्हणजे इनक्रीजेसचं आपण काय केलं, आता इनक्रीज घेतलेलं आहे. आफ्टर दॅट कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ पी इम्प्लाइज क्यू काय असतो, नॉट क्यू इम्प्लाइज नॉट क्यू. नॉट क्यू इम्प्लाइज नॉट पी. व्हर्बल फॉर्ममध्ये इफ नॉट क्यू देन नॉट पी. ओके, तर इफ नॉट क्यू देन नॉट पी मध्ये परत एकदा आता इफ निगेशन ऑफ दिस क्यू काय आलेलं स्टेटमेंट, द प्रेशर इनक्रीजेस चं निगेशन काय होईल, द प्रेशर डज नॉट इनक्रीज. ओके, यस निघून गेला. ओके, आफ्टर दॅट देन आता काही सांगायचं काम नाही, निगेशन ऑफ दिस पी काय असेल ते. The negation of P is again the surface area does not decrease. This is the contrapositive of given conditional statement. हे झालं कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ स्टेटमेंट. मी वेगवेगळ्या फॉर्ममध्ये 4 एक्झाम्पल घेतलेले आहेत. या ठिकाणी आपण थांबून जाऊ. हे होतं कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ स्टेटमेंट. ओके.